गुंगी गुडियावरून दमानी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का? सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी हा सवाल केलाय। सुनेत्रा पवारांबाबत वापरलेले शब्द चुकीचे असल्याचंही दमानी यांनी म्हटलेलं आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे। तर काँग्रेसने यूपीएचा इतिहास आठवावा, 10 वर्षाचे मौनी बाबा विसरून काँग्रेसची टीका। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला। सुनेत्रा पवार नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचंही नवनाथ बन यांनी म्हटलेलं। गुंगी गुडिया कोण होतं हे यूपीएचं सरकार असताना बघितलंय, त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये। सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत। गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं। काँग्रेसचं यूपीएचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं? कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानपद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला यूपीएच्या काळामध्ये होती। त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं।